ताईच्या पाया परत आहे ना ते ताई परत राखो. दादा, माझी ओवाळणी घ्या. इतका सगळा झाला तरी पण ताई तुका ओवळणी हवीच आहे काय? दादा माका वाटलं ताई सुधारली पण तशीच आहे अजून. बंधू, अरे ओवाळणे हा बहिणीचा मान हा. उमा, लालिताई, नाही या ओवाळणी नको आम्हाला दादा. लालिताई, दादा तू आत्ताच म्हणालास ना बहिणीचा मान असता म्हणाल, मग मी जा काय मागेन ते देशील. हा बोल ना लाली, तुका काय हवंय? दादा घरी चल. काय बोलतेस रे? हीच ओवाळणी आहे माझी. घरी चल दादा. दादा तुमका दोघांका ना घरात येऊच लागात. तुम्ही दोघं जर घरात इलात ना तरच मी मान्य करेन. तुम्ही दोघांनी माका माफ केल्यान म्हणाल. उमा, दादा देशाल ना माका ही ओवाळणी. हा लाले, खरं सांगू, मी तुझ्यावर कधी रागावलंच नव्हतं. तर माफ करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि आता घरी परत यायचं म्हणत असशील तर आम्ही ते खरंच सुखात आहोत. खरंच सांगतो. आणि मांगर हा सुद्धा आपल्या घराचाच भाग आहे ना लाले. आम्ही कुठे कोसभर लांब राहतोय, जवळ तर इथे मांगरामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. मग आजपासून मी पण हैसरच राहणार. हा घे बाय माझे लाले. अहो दादा, माझ्या लालीची नजर काढू काय मी? अहो काय बोलते माझी लाली, काय वागते छान. वा वा लाली, बरोबर आहे तुझं. मी तुझ्या बरोबर आहे. तू जर इथे राहणार असशील तर मी पण तुझ्या बरोबर राहणार इथे. मग आता जर सगळेजण हैसरत राहणार असतील तर मग मी पण हैसरच राहणार. किती गर्दी झाली ना तरी चालत, मी तर इथेच राहणार. मी ऐकणारच नाही तर. उमाताई, फक्त लालिताई नाही, मी सुद्धा चुकले. आणि तुम्ही दर वेळेला मोठ्या बहिणीच्या मायेने मला कायम पाठीशी घालत आल. आता ही शेवटची चूक पदरात घ्या. आता सगळेजण इथे राहणार असतील तर मला सुद्धा इथेच राहू द्या. आणि दादू मामा, मी सुद्धा इथेच राहणार. काय डुगू? हो, मी पण इथे राहणार. म्हणजे फॉरेन दीदीला माझा अभ्यास घ्यायला तिकडे नाही यावं लागणार. दादा मी चुकलंय, खूप चुकलंय. हा पण त्यासाठी ना मी आता तुमका सारखा सारखा नाक रगडून सॉरी बिरी म्हणणार नाही. हा बघा, आपण घरात नाही राहणार ना तर सगळे जण ना इकडे मांगरातच रवायचा. हा एकत्र रवायचा पण यापुढे. करेक्ट लाली, करेक्ट. हो, मस्त मस्त. वहिनी, तुम्ही तरी बोला दादा.
चला आहे, आपल्या घरी जायची वेळ आली. चला 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 लवकर चला. दादा अरे चल ना लवकर. चल ना दादा. चला चला चला. चलो मग. चला. ये ना दादा. ये. उमा ये ना. दादा ये ना. उमा ये ना. ओवी, ये दादा. दादा आहे ना आहे सर. ये ये ना. बस बस ना. दादा आता कसा ना घर भरल्यासारखा वाटता. आणि दादा माका ना माझी ओवाळणी पण गावली. हा
आई तुका काय वाटलं? आम्ही सगळे वेगळं झालं भावंड? नाही, तुझे संस्कार आहेत आमच्या बरोबर. आम्ही कधीच वेगळे होणार नाही. किती मतभेद झाले, चर्चा झाल्या, विरोध झाला तरी आपल्या घरात सगळे एकत्र येलेच. मध्यंतरीच्या काळात आपापसात गैरसमज झाले, मतभेद झाले, पण ते तात्पुरते होते, तेवढ्या पुरते. हे बघतेस ना, आपला संपूर्ण कुटुंब एकत्र येलाय. तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असाच राहू दे. तू आज आमच्यात असायला हवी होतीस. दादा, ताईने बांधली राखी खया? मी बांधली की नाही राखी तिने? लपली वाटत खय? नाही दादा, बघू. नाही अग, या काय? हा माझी राखी. दादा राखी हा माझी. असं कसं होय ना? गंमत केली गो. काय आहे? तुला काय झालं? तुम्हा सगळ्या मोठ्यांचं रक्षाबंधन झालं, पण माझं काय? इकडे निशिताई पण नाहीये. आता मला कोण राखी बांधणार? बाप रे, फुगो बघा कसं फुगलो हा. डुग्गू, मी आहे ना, मी पण तुझी बहीणच आहे ना. मी तुझ्यासाठी स्वतः 2 राख्या केल्या. एक माझी, एक निशिताईची. वा, म्हणजे आता माझ्या 2-2 बहिणी. आई, आता तुला 2-2 पाकिटं बनवावी लागणार. हो, करते. ही माझी. आणि निशिताईची राखी. वा, किती छान राख्या आहेत. फॉरेन दीदी, आपण निशिताईला फोन लावूया का? किंवा मग तिला व्हिडिओ कॉल करूया. तू ना तिला चिडव की तू मला राखी बांधलीस. नाही, नको डुगू. म्हणजे आपण निशीसाठी काहीतरी वेगळं करूया. दादा, वेगळं म्हणजे नेमकं काय करायचं आपण? म्हणजे उमा, हा, माका काय वाटतं, आपण निशिक मुंबई घेऊन जाऊया. म्हणजे काय, हा पुन्हा आपण सगळेच एकत्र आलोय. फक्त आपल्यामध्ये निशी नाही. आपण निशिक इथे घेऊन येऊया. सगळ्यांबरोबर 4 दिवस ती राहील, ते का पण बरा वाटेल. हो, खरा. चालत बेस्ट. मग मी आत्ताच डॅडला कॉल करते. तोही मुंबईला जाणारच आहे ना, सो तुम्ही आरामात त्याच्या कारने जाऊ शकता. अँड हो, निशीचं घर शोधायला तिकडे काही प्रॉब्लेमही येणार नाही. बरोबर बोलताय उमा. आपण जाऊया मुंबईला निशिक आणायला. आपल्याला अचानक बघून ते का पण बरा वाटेल. आपण ते का आणायला जाऊया.
आई मला काहीच झालेलं नाहीये, मी एकदम बरी आहे. आणि तुम्ही मला आपण बाहेर जाऊयात म्हणून इथे का घेऊन आलाय? आता तू काहीच बोलायचं नाही हे आता तुझं काहीही काही कळणार नाही. तुला काय झालंय हे मला डॉक्टरांकडनं ऐकायचं. येस डॉक्टर. मिसेस मेघना, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. तुम्ही काही काळजी करू नका, ती ठीक आहे. नो डॉक्टर, शी इज नॉट ॲट ऑल फाईन. म्हणजे ती काही खात पित नाही, एकटीच दिवसभर विचार करत बसते. तुम्ही तिला काहीतरी औषध द्या. नाही म्हणजे मला खूप टेन्शन येतं तिचं. आत्ता तिला काहीतरी होईल असं वाटतं मला. या गोळ्या घ्या. आत्ता एक घ्यायची आणि एक रात्री झोपताना. फक्त मान नाही हलवायची. तू एक काम कर, तू माझ्यासमोर आणि डॉक्टरांसमोर गोळी खा. यापुढे आता घरी पण मी पर्सनली तुझ्याकडे लक्ष देणार. उद्या जर नीरज आला आणि तो तुला ह्या अवस्थेत बघितलं तर काय म्हणेल मला? तो मला असं म्हणेल की मम्मा तू माझ्या बायकोची नीट काळजी सुद्धा घेऊ शकत नाही. मग मी त्याला काय उत्तर देऊ? सो आता ही सगळी टाळाटाळ बंद करायची आणि मी सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घ्यायची. ठीक आहे गोळी घे. एक्सक्यूज मी. डॉक्टर, काय करताय तुम्ही हे? नको घेऊ ती टॅबलेट. तुझं बाळ पडायचं औषध आहे ते. काय? हो, या गोळ्या घेतल्यानंतर तुझ्या पोटातलं बाळ मरू शकतं. तुम्ही तुम्ही हे खरं बोलताय? हो, मिसेस सचदेव, तुझ्या सासूबाई, त्यांनीच या गोळ्या तुला द्यायला सांगितल्या होत्या. हे सर्व त्यांनी घडवून आणलंय. नाही, मला सांगा हे कसं काय शक्य आहे? का शक्य नाही? म्हणजे मी आई होणार आहे हे त्यांना सांगितलंच नाहीये ना. मग त्यांना समजेल कसं मी प्रेग्नंट आहे? मी सांगितलं. आय एम सॉरी. त्यांनी त्या दिवशी खूप आग्रह केला आणि म्हणून मी त्यांना सांगून टाकलं. पण त्यावेळेला मला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात हे सगळं काही आहे. त्यांनी मला तुम्ही इथे येण्याच्या काही वेळ आधी त्या टर्मिनेशनबद्दल सांगितलं. पण माझ्या एथिक्समध्ये हे बसतच नाही, म्हणून मी त्या इथे नाही आहेत या संधीचा फायदा घेऊन या गोळ्या घेण्यापासून तुला अडवलं. नाही, माझ्या सासूबाई असं करूच शकत नाही. माझा विश्वास नाही आहे याच्यावर. ट्रिप्स घे आणि वाच.